मराठवाड्यातील हजारो सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलेत। पेरणी करून 2 आठवडे उलटले तरी सुद्धा अनेक शेतांमध्ये सोयाबीन उगवलं नसल्याच्या तक्रारी समोर येतात। बोगस बियाणांमुळे हे नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला असून अमरावती, अकोला आणि धाराशिवसह अनेक जिल्ह्यांमध्ये या तक्रारी पाहायला मिळतात। नेमकं काय घडलेलं आहे या रिपोर्टमधून जाणून घेऊयात। तर आपण पाहतोय खास करून अमरावती, अकोला आणि धाराशिव या परिसरामधून अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी समोर आलेल्या होत्या। विदर्भ आणि मराठवाड्यातील हजारो सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलेत। रोहित पवार बोलतायत, थेट जाऊयात। हे रोल का दादा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या 2 दिवसांपूर्वी सभागृहाच्या पटलावरती जे भाषण केलं, त्या भाषणामध्ये खरं तर विरोधकांना थेट त्यांनी भाडेके टट्टू असा शब्दप्रयोग केलेला आहे। आणि जे विरोधक टीका करतात ते खरंच अशा पद्धतीने भाडेके टट्टू आहेत का, निकृष्ट दर्जाच्या कामांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये का? एकतर मला असं वाटतं की मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कुठलाही विषय तो पर्सनली घेतला नाही पाहिजे। आम्ही जे बोलत होतो ते सरकार ज्या पद्धतीने खराब क्वालिटीचं काम करतं, महाराष्ट्रातल्या बाहेरच्या कॉन्ट्रॅक्टरला कामं दिली जातात आणि त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं निकृष्ट क्वालिटीचं काम केलं जातं। खरं तर सुरुवात कुठून झाली तर मिसिंग लिंकवरचे खड्डे सामान्य लोकांनी त्याचे व्हिडिओ काढले, फोटो काढले आणि मोठ्या प्रमाणात ते प्रसिद्ध झाले। लोकांमध्ये त्याची इतकी मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आणि त्यानंतर आम्ही व इतर पक्षातल्या नेत्यांनी ते विषय आपल्या सर्वांसमोर मांडले, अधिवेशनात मांडले। खरं तर मला आश्चर्य वाटलं ते बोलत असताना त्यांच्यावर टीका केली म्हणजे महाराष्ट्रावर टीका केली असं त्यांना वाटत असेल तर कुठं ना कुठेतरी हे योग्य नाही। कारण अनेक वर्षांपूर्वी त्यांनी एक भाषण केलं होतं की ठाकरेंवर जर चर्चा झाली म्हणजे महाराष्ट्र नाही, शरद पवारांवर चर्चा झाली म्हणजे महाराष्ट्र नाही। मग तुमच्यावर आम्ही चर्चा करतो, तसं बघलं तर आम्ही महाराष्ट्रावर चर्चा करतो, नाही तर महाराष्ट्राची त्या ठिकाणी आम्ही महाराष्ट्राचा अपमान करतो असं होत नसतं। त्यामुळे त्यांनी तो विषय इतका पर्सनल का घेतला हे आम्हाला तरी त्या ठिकाणी सांगता येणार नाही। पण विषय एवढाच आहे की या बाबतीत तुम्हाला चीड येते। मग जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान काही तुमच्यातल्या लोकांनी केला, त्याच्याचबरोबर आपण बघितलं महात्मा फुलेंचा अपमान तुमच्या काही लोकांनी केला आणि सांगलीच्या तुमच्या संघटनेच्या एका व्यक्तीने केला। मग तेव्हा तो महाराष्ट्राचा अपमान नव्हता का? तुकोबरायांचा अपमान झाला, ज्ञानोबांचा अपमान झाला, तो तुमचा अपमान नाही का? त्यामुळे सोयीची भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज ते घेत आहेत, मला असं वाटतं ते योग्य नाही। त्यामुळे त्यांनी भाषणामध्ये विरोधकांना म्हणजे आम्हाला भाड्याचे टट्टू म्हणले का, टट्टू बोलत असताना तो शब्द त्यांच्याकडनं चुकला हे आम्हाला माहीत नाही, पण हे जे काय आहे ते त्या पदाला शोभणारं नाही। आम्ही या मुख्यमंत्री साहेबांकडे म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे एक अभ्यासू वकील असणारा एक नेता त्या ठिकाणी बघत असतो आणि त्यांच्याकडनं शब्दाचा खेळ आणि विरोधकांना म्हणजे या जगात, या भारतामध्ये, या राज्यामध्ये लोकशाही राहावी यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतो। आणि आम्ही जर भूमिका या सरकारच्या विरोधात मांडत असतो आणि आम्हाला अशा शब्दात ते जर उल्लेख करत असतील तर हे योग्य नाही, हे महाराष्ट्राला न शोभणार आहे असं आमचं मत आहे। कर्जत नगर परिषदेमध्ये एक ट्विट पाहायला मिळत आहे, तुम्ही आणि राम शिंदे जे टीका करत एकमेकांवर, त्यांची युती झाली आणि भाजपच्या नगरसेविकेचा छाते शेलार यांची आता बिनविरोध निवड झाली आहे। काय सांगाल या अजब घडवणुकीबद्दल? शेलार मॅडम ज्या आहेत त्या कुठल्या चिन्हावर निवडून आल्या त्याचा अभ्यास तुम्ही थोडासा करा। महाराष्ट्रातले विषय मांडत असताना
शेतकऱ्यांचे विषय मांडत असताना, युवांचे, विद्यार्थ्यांचे विषय मांडत असताना तिथं जे काही राजकारण चाललेलं आहे ते सुद्धा नगरपालिकेमध्ये त्याच्याकडे माझं खूप काही लक्ष नव्हतं. तिथे असणाऱ्या आमच्या सगळ्या नगरसेवकांनी तो घेतलेला निर्णय आहे. पण ज्या अध्यक्ष झाल्यात त्या काय भाजपच्या पक्षावर अध्यक्ष त्या ठिकाणी झालेत नाही, तर भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले नाहीत. त्यामुळे तिथल्या लोकल राजकारणामध्ये आत्ता तरी मी काही लक्ष दिलेलं नाही. डोंबिवलीच्या प्रकरणामध्ये तुम्ही कसं बघता? अद्याप त्या आरोपी जो आहे तो ठाण्याला त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेला आहे. काय आढावा पोलिसांकडनं वाचवलं जातंय? एक तर आम्ही जाऊसपर्यंत 3 लोकांना अटक झाली होती. पण हा जो कॉर्पोरेटर आहे, नगरसेवक म्हात्रे, जो गुंड प्रवृत्तीचा आहे, त्याला तोपर्यंत अटक झाली नव्हती. कहर बघा, आमदारांना खासदारांना सिक्युरिटी दिली जाते, पण हा म्हात्रे ज्याच्यावर अनेक केसेस आहेत, चुकीच्या प्रवृत्तीचा नाहीतर क्रिमिनल प्रवृत्तीचा हा व्यक्ती, त्याला सुद्धा पोलिसांनी तिथं सिक्युरिटी आधीपासून दिली होती आणि तो सापडत नव्हता असं ते सांगतात. पण सकाळ म्हणजे मी जाण्यापूर्वी सकाळी मीडियांशी त्याने चर्चा केली होती. आम्ही गेलो, आम्ही अल्टिमेटम दिला, डॉक्टरांनी अल्टिमेटम दिला. त्या दिवशी संध्याकाळपर्यंत त्याला ताब्यात घेतलं नाही, तर दुसऱ्या दिवशी आम्ही आंदोलन करू आणि बस शेवटी संध्याकाळी 4-5 वाजता त्याला ताब्यात घेतलं. आता त्यांनी काय केलं होतं तर डॉक्टरांना मारलं होतं. डॉक्टरांना खालच्या लेवलला जाऊन शिवीगाळ केली होती आणि मग शेवटी जेव्हा त्याला पोलिसांनी पकडलं, त्याने काय सांगितलं, अरे माझ्या छातीत दुखायला लागले. आणि मग तो गेला दवाखान्यात. म्हणजे कोणाकडे गेला? डॉक्टरांकडेच गेला ना. खरंच त्याला आरोग्याची अडचण असेल तर डॉक्टर सेवा देतील, पण खोटं नाटक करून जेलमध्ये जाऊ नये म्हणून डॉक्टरांचं त्यांनी, नाही तर दवाखान्यात जाण्याचा तो प्रयत्न केला असेल तर तिथले असणारे डॉक्टरांनी खरा रिपोर्ट द्यावा आणि त्याला ताबडतोब जेलमध्ये टाकण्याची खरं तर जरूरत आहे. पण आमचं मत आहे त्याच्या पाठीमागे शासनातले मोठे नेते असल्यामुळे त्याला बर्खास्त दिला जातोय. मला असं वाटतं लवकरात लवकर त्याला जेलमध्ये टाकून तो विषय त्या ठिकाणी संपवावा. दादा, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.